नमस्कार श्रोते हो, एकववी ज्ञानेशाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात आपण श्री ज्ञानेश्वरीमधील 4थ्या अध्यायातील 76च्या पुढील ओव्या घेऊयात. ओम नमो ज्ञानेश्वरा. आता याची परी जान, चारवी हे वर्ण, सुरजिले म्या गुण, कर्म विभागे, जे प्रकृतीचेनी अंधारे, गुणाचेनी व्याभिचारे, कर्म तदानुसरे विवंचिली, एथ एकची हे धनुष्य पाणी, परी जाहले गा चहूवरणी, ऐसे गुण कर्म कडसनी, केली सहजे. मनोनी ऐके पार्था, हे वर्ण भेद संस्था, मी करता नव्हे सर्वथा, याची लागी, हे मजची स्तव जाहले, परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणितले, तो सुटला गा. मागील मुमुक्षु जे होते, तीही ऐशियाई जानोनी माते, कर्मे केली समस्ते धनुर्धरा, परी ते बीजे जैसी दग्धली, नुगवतीची पेरली, तैशी कर्मेची परितया जाहली, मोक्ष हेतू. येथे अनिकही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना, आपुलिया चाडे सज्ञाना, योग्य नो हे. या ओव्यांचे स्पष्टीकरण देताना माऊली इथे म्हणतात, आता याचप्रमाणे तू हेही लक्षात ठेव, हे जे 4 वर्ण आहेत ते सुद्धा मीच गुण व कर्म यांच्या विभागानुसार उत्पन्न केले आहेत आणि त्या 4ही वर्णांच्या कर्माची आपापल्या प्रकृती धर्माने व गुणांच्या तारतम्याने व्यवस्था केलेली आहे. हे अर्जुना, हे सर्व लोक मूळचे एकच, पण त्यांची गुण व कर्मानुसार 4 वर्णात विभागणी झाली. म्हणून ऐक अर्जुना, ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा करता मी मुळीच नाही. ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झाली आहे, परंतु ही मी केलेली नाही. हे अर्जुना, हे ज्याने तत्वता ओळखले तो मुक्त झाला. पार्था, पूर्वी जे मुमुक्षु होऊन गेले त्यांनी मला अशाच प्रकारे जाणून सर्व कर्मे केली, परंतु भाजलेले बी जर पेरले तर ते उगवत नाही. अगदी त्याचप्रमाणे ती निष्काम कर्मेच त्यांना मोक्ष प्राप्तीस कारणीभूत झाली. या बाबतीत हे अर्जुना अनेकही एक महत्त्वाचे आहे. हा कर्माचा विचार जाणत्या पुरुषास देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही. कर्म म्हणिपे ते कवन, अथवा अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारता वीक्षण, गुंफोनी ठेले. जैसा का कुडे नाणे, खराचेनी सारखेपणे, डोळ्याचेही दुखणे, डोळ्यांचेही देखणे, संशय घाली, तैसी नैश्य कर्मा तेचेनी भ्रमे, गिवसजीत आहाती कर्मे, जे दुजी सृष्टी मनोधर्मे, करो सकती, वाचोनी मूर्खाची गोठी कायासी, येथे मोहले गा क्रांतदर्शी, मनोनी आता तेची परयेसी,
सांगेन तुझ. तरी कर्म म्हणिजे स्वभावे, जेने विश्वाकारू संभवे, ते समयक अंथी जाणावे लागेथ. मग वर्णाश्रमासी उचित, जे विशेष कर्म विहित, तेही ओळखावे निश्चित. उपयोगेसी पाठी जे निषिद्ध म्हणिपे, तेही बुजावे स्वरूपे, एतुलेनी काही न गुंफे आपेसेची. एरवी जग हे कर्माधीन, ऐसी याची व्याप्ती गहन, परितो असो ऐके चिन्ह प्राप्ताचे गा. कर्म कशाला म्हणावे अथवा अकर्माचे लक्षण काय, याचा विचार करता शहाणे चिकित्सकही घोटाळ्यात पडतात. जसे खोटे नाणे हुबेहूब खऱ्यासारखेच दिसते, त्यामुळे जाणत्याच्या नजरेला देखील संशय वाटतो. अगदी त्याचप्रमाणे केवळ मनाच्या संकल्पने प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे ज्याच्या अंगी सामर्थ्य असते, असे ज्ञानी देखील आम्ही कर्मातीत झालो अशा प्रकारच्या भ्रमात सापडतात. या बाबतीत चांगले दूरदर्शी देखील मूढ बनतात. मग तिथे मूर्खाची काय कथा. म्हणून आता तुला तीच गोष्ट सांगतो ऐक. हे अर्जुना, ज्याच्या योगाने हे विश्व आपोआप साकार होते त्याला कर्म म्हणतात. या ठिकाणी प्रथम ते कर्म नीट जाणून घेतले पाहिजे. मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून सांगितले आहे त्याची उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचेही स्वरूप ओळखणे गरजेचे आहे. असे असले म्हणजे हे धनंजया, ती कर्मे बाधत नाहीत. एरवी हे सर्व जग कर्माच्या अधीन आहे. त्यांच्या विस्ताराचे वर्णन करणे कठीण आहे. पण हे अर्जुना, ते राहू दे. आता कृतकर्त पुरुषाचे लक्षण ऐक. श्रोतेहो, इथे आपल्या ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायातील 92 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. झालेली सेवा मी सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. ओम नमो ज्ञानेश्वरा.